जय नरहरी, दंडवत प्रणाम, जय श्रीराम, जय शिवराय। मी दिनेश येवले सुवर्ण समूहावर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। आज मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो की आम्ही समाजातील 40 ते 45 वर महिला पुरुषांचे विवाह जुळावेत म्हणून सुवर्ण समूहाचे माध्यमातून एक मोहीम सुरू केली आणि एक व्हिडिओ बनवून तो YouTube वर अपलोड केला व आवाहन केलं की 40 वयोगटातील जे महिला व पुरुष ज्यांचे घटस्फोट झालेले आहे, विधवा किंवा विधुर आहेत व त्यांना पुढील उर्वरित आयुष्य आनंदात घालविण्यासाठी योग्य जीवनसाथी पाहिजे असेल तर त्यांनी आमचे सोबत संपर्क करावे। हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की 1 लाखाचे वर लोकांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात बघितलं व ज्यांचे वय 40 ते 45 च्या वरील महिला पुरुष होते त्यांनी माझा व्हिडिओ मधील संपर्क नंबर घेऊन WhatsApp वर आमच्याशी संपर्क केले व बघता बघता शेकडोच्या संख्येत संपूर्ण महाराष्ट्रातून विधवा, घटस्फोटित, विधुर महिलांनी ज्यांना जीवनसाथी पाहिजे म्हणून माझे सोबत संपर्क केला। समाज बंधूंनो, आज खूप कमी दिवसात आपणाला आमच्या या कार्यात यश संपादन झाले असून आम्हाला प्राप्त झालेल्या बायोडाटापैकी अनेक महिलांचे व पुरुषांचे त्यांच्या कुठलीही जातीची अट न ठेवता, अपेक्षा न ठेवता अन्य जातीमध्ये सुद्धा विवाह जुळायला सुरुवात झाली असून आज मी आपणास असेच एक विवाह जुळले त्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे व 12वी शिक्षण झालेल्या 41 वर्षीय महिलाची माहिती सुद्धा सांगणार असून आज जे अनेक वयस्कर महिला पुरुषांचे विवाह झाले आहेत त्यांना साथी म्हणून काही व्हिडिओ टाकणार असून हा व्हिडिओ यासाठी हे समाजाला दाखवणे आवश्यक आहे की आज प्रत्येकाची समज झाली आहे की विवाह जुळविण्यासाठी पैसे लागतात। ही समज सुद्धा बरोबर आहे, कारण आज हजारो संस्था विवाहाचे नावे हजारो लोकांना रोज लुबाडतात। मात्र या देशात व राज्यात कुठलाही खोटे न बोलता, कुणाचीही फसवणूक न करता विवाह जोडण्याचे नावे 1 रुपयाही न घेता पुण्य व पवित्र असे निशुल्क कार्य फक्त आम्ही सुवर्ण समूहाच्या माध्यमातून करीत आहोत। आणि आजचा व्हिडिओ विवाह जुळवण्यासाठी विवाह जुळल्याचा व्हिडिओ यासाठी दाखवत आहोत की समाजामध्ये ज्यांनी 40 ओलांडल्या नंतर ज्यांचे जीवनसाथी राहिले नाही, मुली शिक्षण, नोकरी, विवाह झाल्यानंतर बाहेर राहतात, कोणी पेन्शनर आहेत मात्र त्यांना आधार नाही, अशांना आपण आपले साठी जीवनसाथी कुठे शोधावे, कुणाशी बोलावे हा विचार मनात येत असेल तर त्यांनी आता कुठलाही विचार न करता 35 ते 35 च्या वरील महिलांनी, माता भगिनींनी सुद्धा आमचे सोबत निसंकोच कुठलाही विचार व भीती न बाळगता आमच्याशी संपर्क करावे। आपणास योग्य जीवनसाथी, कुठलीही फसवणूक न होता, कुठलाही 1 रुपयाची मागणी न करता जीवनसाथी भेटवून दिला जाईल। हा व्हिडिओ दाखवित आहोत मित्रांनो। आम्ही पहिला व्हिडिओ असाच अपलोड केला वडगाव मध्ये राहणाऱ्या ज्यांना एकच मुलगा व एक मुलगी होती, त्या मुलीचे सुद्धा लग्न झाले होते, त्यांना एक मुलगा व पती होता, त्या दोघांचेही मृत्यू झाला व त्यांचे मुलाचे व पतीचे मृत्यूनंतर त्यांचे वय 54 वर्षाचे होते, तरीही त्यांना 54 वर्षानंतर कुणाचाही आधार नसल्याने त्या MIDC मध्ये कामाला जात होत्या। कोणीतरी त्यांना माझा व्हिडिओ पाठविला, त्यांनी अगोदर घाबरत मला फोन लावून सहज बोलल्या, सर मलाही विवाह करायचे आहे, होईल का हो माझे विवाह, माझे योग्य माणूस मिळेल का, मला रिटायर्ड 60 वर्षापर्यंत कोणी व्यक्ती मिळेल का, मला जातीची अट नाही, मी आपला व्हिडिओ बघितला आणि आपणास फोन केला असे म्हणून त्यांनी त्यांची माहिती मला सांगितलं। त्यानंतर मी त्यांना त्यांची माहिती लिखित लिहून मागितल्यानंतर त्यांनी माझी माहिती दिल्यास आपण त्याचा गैरवापर करू शकाल म्हणून त्यांची शंका व्यक्त केली। मी त्यांना सांगितलं की मला
आपला एक लहान भाऊ समजा. मी आपली माहिती आपले योग्य पुरुष असतील त्यांनाच देईन आणि माझेवर त्यांचा विश्वास बसला. त्यांनी माहिती पाठविली. मित्रांनो, आज त्यांचा विवाह दुसऱ्या जातीचे त्यांचे अपेक्षेनुसार त्यांना मनुष्य भेटला, जीवनसाथी भेटला व विवाह झाला. त्या माझे बहिणीकडून व पुरुषाकडून आम्ही 1 रुपया सुद्धा घेतला नाही, मध्यस्थी सुद्धा केली नाही, विवाह जुळवून सुद्धा आणला नाही किंवा विवाह लावण्यास आम्ही सुद्धा गेलो सुद्धा नाही. फक्त संपर्क नंबर दोघांना एकमेकांना दिला आणि संपर्कातून त्यांचे बोलणे झाले. त्यांचा विवाह योग जुळून आला व विवाह झाला. आज त्यांचे 55व्या वर्षात पुनर्विवाह झाले. त्यांनी आम्हाला माहिती व विवाह जुळल्याचा व्हिडिओ पाठवून धन्यवाद व्यक्त केले. हीच आमची कमाई आहे. आज अनेक विवाह जुळले आहेत आमचे आणि विवाह जुळवण्याच्या नावे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतात, खोटी माहिती देतात. कृपया त्यांना कोणी फसवू नये व त्यांना पैशाची मागणी केल्यास पैसे देऊ नये. पैसे मागितल्यास समजून जायचे की ते फ्रॉड आहेत. आपण सुद्धा आपल्या परिचयाचे 35 ते 35च्या वर, 60 ते 65 वयोगटातील नातेवाईक किंवा मित्र परिवारात कोणीही माता भगिनी असल्यास त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पाठवा. त्यांना माहिती द्या आणि त्यांची माहिती आमचेपर्यंत पाठवा. आपण कोणाचीही फसवणूक न करता कुठलाही चार्ज न मागता त्यांचे योग्य जीवनसाथी मिळवून देण्याचे पवित्र कार्य करूया. आज मी आपणास एका 41 वर्षीय भगिनीची माहिती सांगणार असून ही भगिनी घटस्फोटित असून मुलीचे वय 41 म्हणजेच 1981चा जन्म असून जन्म संध्याकाळी 10च्या नंतरचा आहे. मुलीचे शिक्षण 12वी पर्यंत झालेले असून मुलीची उंची 5 फूट 2 इंच एवढी असून मुलीची जी जात आहे त्याच जातीचा मुलगा म्हणजेच वय 45 ते 50च्या आसपास पाहिजे. मुलगी ही पुणे जिल्ह्यातील असून जातीचाच मुलगा हवा. हा कुठलाही 50 ते 55च्या आसपास वयोगटातील असलेला पाहिजे. ज्यांचे वय 45, 50, 55च्या दरम्यान आहे व त्यांना आपले योग्य जीवनसाथी पाहिजे त्यांनी संपर्क करावा. आज मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की मला कोणीही फोन करू नका. व्हॉट्सअपवर आपली माहिती पाठवा, आपणास माहिती दिली जाईल. व कोणीही मला प्रश्न करतात की तुमचं ऑफिस कुठे आहे, तर आज मी त्या अनेकांना सांगतो की हा व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास समजावून सांगतो की आमचा कुठेही ऑफिस नाही. आम्ही हे कार्य व्हॉट्सअपवरून मोबाईलच्या द्वारे करतो. आणि अनेक जण विचारतात की तुम्ही लग्न जुळवायचे पैसे किती घेतात, तर आम्ही लग्न जुळवत नाही, आम्ही मध्यस्थी करत नाही. आपले योग्य मुलगा मुलगी असल्यास फक्त आम्ही त्यांचे संपर्क देतो. त्यामुळे आम्ही कुणाकडूनही पैसे घेत नाही. हो, मात्र आपला बायोडाटा आम्ही आमचे फॉर्मॅटमध्ये बनवून देतो. त्याचा मात्र नाम मात्र चार्ज घेतो. आम्ही कुणालाही फोन करीत नाही, लग्नाचे बोलणे किंवा बैठक लावून देत नाही, हे समजून घ्या. आपणास नंबर दिला जातो, आपण स्वतः त्यांच्याशी बोलणी करायची असते. तर आज आपण आमचे कार्य कसे वाटले ते समजलेच असाल आणि आम्ही हे कार्य कसे करतो याची सुद्धा माहिती मिळाली असेल. आणि हो मित्रांनो, आज मला आपल्या ह्या कार्याबद्दल माझे इमानदारीचा सन्मान म्हणून मी करीत असलेले कार्य पवित्र समजून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नागपूर शहरात हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित समजली जाणारी संस्था महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेतर्फे या वर्षीचा मला 2024चा नवरत्न सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. हे सर्व आपल्या आशीर्वादाने व प्रेमामुळे. आपण जे माझे व्हिडिओ हजारो समाज बांधवांपर्यंत घरापर्यंत शेअर करता त्याचेच हे फळ आहे. आपण असेच सहकार्य करून आमचे व्हिडिओ सर्वांना शेअर करा व या पवित्र जे वयस्कर माता भगिनी बांधव आहेत त्यांना या वयात योग्य जीवनसाथी मिळवून देण्यात आपणही सहभागी व्हा, ही विनंती. आमचे हे निस्वार्थपणे चालवलेले कार्य जर आपणास पुण्याचे वाटत असेल तर कुठलाही विचार न करता आमचे चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावे व घंटीची बटन अवश्य दाबा.
आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन भागात, पुढच्या नवीन भागात। तोपर्यंत नवीन विवाह झालेल्या भगिनीची माहिती मी पुढच्या नवीन भागात घेऊन येईल आणि तोपर्यंत पुन्हा एकदा जय नरहरी, दंडवत प्रणाम, जय श्रीराम, जय शिवराय।